गुजराती निलेशला म्हणाला, तुमच्या भोजनालयामधून खूप चांगली सुगंध येत आहे. આ ખુશ્બુ સૂંઘીને હું પોતાની રોક્યું ન શકું. તો હવે મને જમવા આપો. निलेशने त्या गुजरातीला एका थाळीमध्ये गुजरातचं सगळं प्रसिद्ध भोजन खायला दिलं. भोजन खाल्ल्यानंतर गुजराती खुश होऊन निलेशला म्हणाला, કેટલા રૂપિયા? બસ 1 રૂપિયાની આખી થાળી મળશે. 1 रुपयाचं नाव ऐकून गुजराती खुश झाला. भोजनालयामध्ये युवकांची गर्दी वाढू लागली. लांबून लांबून शहरांमधून निलेशच्या भोजनालयामध्ये भोजन करण्यासाठी येऊ लागले. श्रीमंत असो किंवा गरीब, निलेश प्रत्येकाकडून एका थाळीचा फक्त 1 रुपया घेत असायचा. माझा खूप अपमान केलाय विमला. आज मला एक गोष्ट समजली की बिचाऱ्या गरीब आणि असहाय लोकांना चांगल्या भोजनालयामध्ये जेवण करण्याचा काही अधिकार नाहीये. पण मी असं नाही होऊ देणार. अहो, तुम्ही काय करणार आहेत? तुम्ही स्वतःच मार खाऊन आलात ना. मी माझं भोजनालय स्वतः बनवेल आणि आपल्या गावामध्ये एक असं भोजनालय बनवून तयार करेल जिथे सगळ्या गरिबांना खूप स्वस्तामध्ये चांगलं भोजन मिळेल. शेवटी गरिबांचा पण काही अधिकार असतात विमला. गरिबांचा जन्म ह्या निर्दयांकडून मार खाण्यासाठी नाही झालाय. त्याला सुद्धा चांगलं भोजन करायचा अधिकार आहे. सरपंचजी, आपल्या मित्रतेचे चर्चे दूरदूरपर्यंत पसरलेत. नका विसरू, जी थाळी मी 700 रुपयाला विकतो तीच थाळी मी तुम्हाला 600 रुपयामध्ये खायला देतो आणि पूर्ण 100 रुपयाचा डिस्काउंट. बोलत तर असं आहे जसं काही माझ्यावरती खूप मोठे उपकार केले आहेत. मी तर तुला कधीच नाही बोललो की तू मला 100 रुपयाचा डिस्काउंट दे. आणि असं पण मी तुझ्या भोजनालयामध्ये महिन्यामधून एकदाच तर भोजन करतो आणि मुश्किलीनं तुझ्या भोजनालयामध्ये 4 ते 5 वेळेस आलो असेल. या हिशोबाने तुझे फक्त 500 रुपये माझ्यावरती उधार असतील. असं वाटतंय सरपंचजी, तुम्ही तर माझ्यावरती रागवलात. तू चांगल्या प्रकारे जाणतोस सखाराम, मला चापलूस लोकांशी सक्त नफरत आहे. मुद्द्याची गोष्ट कर. कोणत्या कामासाठी माझ्याकडे आलायस? काही दिवसापूर्वी निलेश माझ्या भोजनालयामध्ये जेवण करायला आला होता. असला उपाय की आपण दोघं का नाही त्यांच्या भोजनालयामध्ये आग लावून टाकू. 1-2 लोक जळतील त्याच्यामध्ये तर आपोआप त्याचं भोजनालय बंद पडेल. सखाराम आणि कुंदन त्यावेळी निलेशच्या भोजनालयामध्ये आग लावण्याचं नियोजन करत होते. त्याच वेळी शेठ जमुना दास तिथून जात होते. जमुना दासने सखाराम आणि कुंदनचं सगळं बोलणं ऐकलं. त्यांनी लगेचच पोलिसांना सांगितलं. पोलीस त्याच दिवसापासून निलेशच्या भोजनालयावरती लक्ष देऊ लागले. रात्रीच्या वेळी सखाराम, कुंदन भोजनालयाकडे आग लावण्यासाठी खूप सगळं पेट्रोल घेऊन आले. पण तेवढ्यात पोलिसांनी त्यांना पकडलं. मला तुझ्याकडनं ही अपेक्षा नव्हती सखाराम. तू तर पूर्ण गावाचं नाव खराब केलंस.